आबा, ओव्हरऑल सगळीकडे गार्डनचा खूप प्रॉब्लेम आहे. गार्डन स्वच्छ नाही आहे, त्यांची दुरावस्था आहे. तर तुम्ही त्यासाठी काही प्लॅन आणणारे काही तुमच्या डोक्यात आहे? मी आता माझ्या प्रभागामध्ये एक के मार्केटला एक आंबिलवाडा म्हणून एक नाला आहे. त्या नाल्यामध्ये आम्ही नाला गार्डन करणार आहोत आणि दुसऱ्या ज्या छोटे छोटे गार्डन्स आहेत त्याच्या पण त्या ठिकाणीसुद्धा आम्ही विविध मुलांना खेळणी, ज्येष्ठ नागरिकांना बसणे, विरंगुळा केंद्र वगैरे असं आम्ही तयार करणार आहोत. त्याचबरोबर पुणे शहरात आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी गार्डनची दुरावस्था झालेली आढळते आहे. ती पण आम्ही आता भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीचं करणार आहोत. तुम्ही 20 रुपयामध्ये जेवण ही एक योजना राबवली होती, तर कसं काय तुम्हाला परवडतं आणि ती कंटिन्यू राहणार आहे का? परवडण्यासाठी नाही, मी ज्यावेळेस नगरसेवक झालो त्यावेळेस एक सामाजिक उपक्रम काहीतरी समाजासाठी आपण समाजाचं देणं लागतोय या उद्देशाने एक सामाजिक उपक्रम राबवावा. त्या दृष्टीने मी 20 रुपयात पोटभर जेवण, म्हणजे बाहेरगावावरून येणारे विद्यार्थी असतील, हॉस्पिटल, पुणे शहरासारख्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेले त्यांचे नातेवाईकांचे जेवणाचे हाल होतात आणि पुणे शहरात पण अल्प दरामध्ये जेवण उपलब्ध व्हावं, सर्वसामान्य नागरिकांना पोटभर जेवण जेवावं त्यांनी, या उद्देशानं मी 20 रुपयाचा पोटभर जेवणाचा उपक्रम चालू केला. तोही आत्ता 13 वर्ष झाले माझा सातत्यानं चालू आहे. आत्ता पण ते 20 रुपये आहे आणि या भविष्य काळातसुद्धा मी 20 रुपयातच पोटभर जेवण देणार. या वॉर्डच्या स्वच्छतेसाठी आणि लोकांच्या आरोग्यासाठी तुम्ही काही वेगळ्या योजना आणणार आहात? मी मागच्या काळामध्ये पुणे माझ्या वॉर्डातला ओला कचरा जिरवण्यासाठी एक के मार्केटच्या जवळ एक बायोगॅसचा प्रकल्प उभारलेला आहे. त्यामुळे बऱ्यापैकी आरोग्याच्या स्वच्छतेच्या समस्या मार्गी लागल्यात. त्याचबरोबर आरोग्यासाठी मी श्री सद्गुरू शंकर महाराजांच्या नावानं एक दवाखाना सुरू केलेला आहे. त्याच्या माध्यमातून मी अनेक लोकांचे नेत्र तपासणी करून ज्यांना ऑपरेशनची आवश्यकता असे 450 नागरिकांना मी मोफत ऑपरेशन्स करून दिलेले आहेत. त्याचबरोबर दैनंदिनी आरोग्याच्या ज्या समस्या भेडसावतात त्या संदर्भामध्ये आम्ही अल्प दरामध्ये, म्हणजे 10 रुपयामध्ये जर लोकांनी OPDमध्ये आले 10 रुपयामध्ये मोफत औषध उपचार करण्याचा जो उपक्रम आहे तो रोज दैनंदिनी 200-250 लोक त्याचा लाभ घेतात. अशा पद्धतीचा शंकर महाराजांच्या नावाचा एक माझा दवाखाना सुरू आहे. शहर खूप झपाट्याने वाढतंय, त्यामुळे पाणी प्रश्न पण हा सगळ्यांनाच भेडसावतोय. पर्टिक्युलरली या वॉर्डसाठी काही तुम्ही पाण्याचं नियोजन वेगळं करणार आहे? हा आमचा जो वॉर्ड आहे तो जुन्या महानगरपालिकेतला आहे. पाण्याच्या लाईन सगळीकडे आहेत, परंतु आत्ता ज्या पद्धतीने शहर वाढतं आहे त्या पद्धतीनं पुणे शहरात पाण्याची टंचाई पण भेडसावत सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने 24/7चा पाणी पुरवठ्याचा प्रकल्प पुणे शहरात आज प्रगतीपथावरती, म्हणजे 80% काम पूर्ण झाले. आगामी काळामध्ये एक राहिलेला 20% जो पाणी पुरवठ्याचा जो प्रकल्प आहे तो पूर्ण होईल आणि पुणे शहरातल्या नागरिकांना 24 तास 7 दिवस पाणी मिळेल असा हा उपक्रम आमचा सुरू आहे.